हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी, असा नामस्मरणाचा महिमा सांगणाऱ्या ज्ञानेश्वरांची कथा सांगणार आहे. त्यांचा जन्म 12व्या शतकात आपेगाव येथे झाला. वडिलांचे नाव विठ्ठलपंत कुलकर्णी तर आईचे रुक्मिणीबाई होते. विठ्ठलपंत विरक्त संन्यासी होते. विवाहित असताना त्यांनी संन्यास घेतला आणि काशीला गेले. ते विवाहित असल्याचे समजल्यावर त्यांच्या गुरूंनी त्यांना पुन्हा घरी पाठवले. गुरु आज्ञेने ते घरी आले. त्यानंतर त्यांना 4 अपत्ये झाली. ती म्हणजे निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान आणि मुक्ताबाई. जुना काळ होता, त्यामुळे संन्यासाची मुले म्हणून सर्व समाज मुलांची हेटाळणी करत, छळ करत असत. त्यांना समाजाने वाळीत टाकले. मुलांची मुंज करण्यास नकार दिला. त्यावर उपाय म्हणून विठ्ठलपंतांना देहदंडाची शिक्षा सुनावण्यात आली. आपल्या मुलांचे भविष्यात भले व्हावे, त्यांचा समाजाने स्वीकार करावा म्हणून विठ्ठलपंत व रुक्मिणीबाई यांनी देहत्याग केला. तरीही लोकांनी त्यांना त्रास देणे कमी केले नाही. अन्न पाण्यासारख्या गरजाही नाकारल्या. मुक्ताबाई ही त्यांची छोटी बहीण. आई वडिलांच्या निधनानंतर ती बालवयातच समजूतदार झाली होती. आपल्या भावंडांना जपत असे. समाजाच्या कठोर वागण्याने हतबल झालेल्या ज्ञानेश्वरांना तिने प्रोत्साहन दिले. तिने गायलेले काव्य चिंता क्रोध मागे सारा, ताठी उघडा ज्ञानेश्वरा हे तिने गायलेले काव्य ताटीचे अभंग म्हणून प्रसिद्ध आहे. जेवण बनवण्यासाठी अग्नी नाकारल्यानंतर दुःखी झालेल्या मुक्ताईंना ज्ञानेश्वरांनी तपोबलाने स्वतःच्या पाठीवर मांडे भाजण्यास सांगितले. कालांतराने ही भावंडे पैठणला आली. तिथे भिक्षा मागून ते उदरनिर्वाह करत राहिले. एकदा नदीकिनारी एक माणूस रेड्याला क्रूरपणे मारत होता. तेव्हा ज्ञानेश्वरांनी त्याला थांबवले आणि सर्व जीव पवित्र असून सर्वांमध्ये ईश्वरी अंश सारखा आहे असे सांगितले. तेव्हा सर्वांनी त्यांची चेष्टा चालवली. ते म्हणाले, तुझ्या म्हणण्यानुसार वेद जाणणारे पंडित आणि हा रेडा दोन्हीही सारखेच आहेत का? त्यावर ते म्हणाले, हो, का नाही? तेव्हा तिथे उपस्थित असलेले पंडित म्हणाले, मग सिद्ध कर. ज्ञानेश्वरांनी आपला हात रेड्याच्या मस्तकावर ठेवला आणि तो रेडा वेदातल्या ऋचा म्हणायला लागला. सर्व निशब्द झाले. मुलांची कुशाग्र बुद्धी आणि शास्त्रज्ञान पाहून तेथील ब्राह्मणांनी त्यांना शुद्ध करून पुन्हा समाजात सामील करून घेतले. मुलांचे वाढत चाललेली कीर्ती त्या काळी महान योगी असलेल्या चांगदेव महाराजांच्या कानावर गेली. त्यांना भेटण्यासाठी जाताना ते वाघावर स्वार होऊन हातात नाग घेऊन आपल्या शिष्यांसोबत निघाले. त्यावेळी 4ही भावंड एका घराच्या पडक्या भिंतीवर बसलेली होती. चांगदेवांना वाघावर स्वार होऊन येताना पाहून मुक्ताई म्हणाली, यांना योग साधनेचा अहंकार झाला आहे, त्यातून ते मुक्त व्हायला हवेत. तेव्हा ज्ञानेश्वरांनी आपल्या दिव्य साधनेद्वारे भिंतीलाच पुढे चालण्याचे आदेश दिले. अचेतन भिंतीला चालताना पाहून चांगदेवांचा अहंकार गळून पडला. ते मुलांच्या तेजाने अचंबित झाले. निवृत्तीनाथांच्या आदेशानुसार त्यांनी मुक्ताबाईला आपला गुरु मानले. सच्चिदानंद नावाचा एक माणूस मृत्यू पावला होता. त्याची पत्नी त्याच्याजवळ बसून विलाप करत होती. तेव्हा तिथून मार्गस्थ होणाऱ्या ज्ञानेश्वरांनी मृत इस्मास जिवंत केलं. पुढे याच सच्चिदानंदाने ज्ञानेश्वरांनी सांगितलेल्या ज्ञानेश्वरीचे लिखाण केले. निवृत्तीनाथ हे ज्ञानेश्वरांचे गुरु. त्यांच्या कृपाशीर्वादाने ज्ञानेश्वरांनी नेवासे इथे वयाच्या 16व्या वर्षी प्राकृत भाषेत ज्ञानेश्वरी लिहिली. श्रीकृष्णाने सांगितलेली गीता सोप्या शब्दात सांगितली. ते म्हणतात, देवाच्या प्राप्तीचा साधा सरळ मार्ग म्हणजे नामस्मरण. कुठेही जाण्याची धावपळ करून स्वतःला दमून घेण्याची गरज नाही. तो आपल्याच हृदयात आहे, फक्त आपण त्याला जाणून घेत नाही, म्हणून तो दूर वाटतो. राम कृष्ण हरी हा नामस्मरणाचा मंत्र त्यांनी दिला. या मंत्राच्या नामस्मरणाने अनंत जन्मीची पापे नष्ट होऊन पुण्यप्राप्ती होते आणि ते करण्यासाठी कुठेही जायची गरज नाही असं त्याने सांगितलं. ठाईचं बैसोनी करा एक चित्त, आवडी अनंत आळवावा, न लगती सायास जावे वनांतरा, सुखे येतो घरा नारायण, असा साधा सोपा भक्तिमार्ग सांगितला. लोक ज्ञानेश्वरांना प्रेमाने माऊली म्हणतात. या माऊलीने वयाच्या 21व्या वर्षी आळंदीला समाधी घेतली.
ज्ञानेश्वर निघून गेल्यानंतर त्यांच्या भावंडांनीही आपले अस्तित्व सोडण्याचं ठरवून 1 वर्षाच्या आतच हे सर्व या जगाला सोडून गेले. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. वासुदेव हरी पांडुरंग.